नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता। जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून तळागाळातील लोकांसाठी कार्य करताना पाहायला मिळते। आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे सातत्याने धडपड करताना पाहायला मिळतात। लोकसभा निवडणुकीदरम्यान निलेश सांबरे यांनी बदलापूरकर वासियांना एक वचन दिले होते की लवकरच बदलापूर वासियांसाठी आरोग्य क्लिनिकची उभारणी करू आणि दिलेले वचन पूर्ण करत त्यांची आई भावनादेवी सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात मोफत जिजाऊ आरोग्य केंद्र, मोफत MPSC UPSC स्पर्धा परीक्षा आणि वाचनालय, अवघ्या 500 रुपयात सोनोग्राफी आणि अल्प दरात पॅथॉलॉजी केंद्र उद्घाटन करण्यात आले। हे उद्घाटन बदलापूर पूर्व येथील नववैशाली अपार्टमेंट येथे करण्यात आले। हे उद्घाटन युवा उद्योजक दीपक कथोरे व बदलापूर पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले। यामध्ये सर्व प्रकारच्या आजाराचे निदान करण्यात येणार असून आरोग्य क्लिनिक हे मोफत असणार आहे। यावेळी निलेश सांबरे, मोनिकाताई पालवे, युवा उद्योजक दीपक कथोरे, गणेश कथोरे, बदलापूर पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, बहुजन मुक्ती पार्टीचे निलेश एल्वे, सज्जन जमधरे, दीपक भोईर, जिजाऊ विकास पार्टीचे सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी जिजाऊच्या कार्यकर्त्यांनी निलेश सांबरे यांना विठ्ठल रखुमाई यांची सुंदर मूर्ती देखील भेट दिली। माध्यमांशी बोलताना निलेश सांबरे यांनी बदलापूरच्या भगिनींना आपल्या प्रसूतीसाठी उल्हासनगर येथे ट्रेनचे धक्के खाऊन जावे लागत होते, परंतु दिलेला शब्द पाळत बदलापूरकर वासियांसाठी या सेवा पुरवल्या असून लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या नगरसेवकांनी आमच्याकडून पैसे खाल्ले त्या नगरसेवकांना पाडण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असे मत यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। ठळक वार्तासाठी प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, बदलापूर। सर, आज आपल्या माध्यमातून सोनोग्राफी सेंटर असेल, पॅथॉलॉजी सेंटर असेल, आरोग्य क्लिनिक असेल किंवा MPSC वाचनालय असेल, याचं उद्घाटन पार पडले। सर, काय एकंदरीत माहिती द्याल, किती महत्त्वाचं आहे अशा प्रकारे बदलापूर शहरामध्ये? मी आता भिवंडी लोकसभा निवडणूक लढवत असताना बदलापूरकरांना आश्वासन केलं होतं। इथली समस्या जाणली होती की इथल्या आमच्या 7व्या महिन्यात ताईला गरोदर असताना उल्हासनगरला ट्रेनचे धक्के खात सोनोग्राफी करायला जावं लागतं। त्याच वेळेस बघितलं का या शहरामध्ये स्पर्धा परीक्षा वाचनालय नाही, इतकंच नाही का शहरामध्ये बिल्डिंग वाढत आहेत, परंतु साधी फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आम्ही बघितली। एका घरामध्ये आग लागली होती, तिथे आम्ही भेट द्यायला गेलो तर बघितलं की तिथे फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही। ते नियोजन करण्यासाठी जे अधिकारी निर्माण झाले पाहिजेत त्या दृष्टीने स्पर्धा परीक्षा अभ्यासिका इतकंच नाही तर इथे रेग्युलर क्लासेसही आपण सुरू करणार आहोत। त्याचबरोबर पॅथॉलॉजीचे दर खूप मोठे आहेत। आज आपण बघतोय महागाई वाढते, गरीबच होत चाललेले आहे। अशा वेळेस अंगावर आजार काढून कुठलाही दादा, कुठलीही ताई किंवा कुठलंही बच्चू मरण पावता कामाने त्याचा तात्काळ उपचार झाला पाहिजे। त्यासाठी पॅथॉलॉजी दरही अल्प दरामध्ये अगदी 30-35 रुपयामध्ये सगळ्या टेस्ट होणार आहेत। 500 रुपये आमच्या ताईकडे नसते सोनोग्राफी करायला तर तेही तिची व्यवस्था मोफत केली जाईल, परंतु उद्या तिला क्रिटिकल प्रॉब्लेम आहे डिलिव्हरीच्या काळात तर तिला इथनं आपल्या रुग्णवाहिकेमधून घरकुलीला नेऊन किंवा शहापूरला नेऊन तिची मोफत डिलिव्हरी करण्यात येईल। सर, लोकसभेमध्ये जिजाऊने आपली ताकद दाखवली होती, परंतु आता महाराष्ट्राची मिनी विधानसभा म्हणून स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील येणार आहेत। आपली तयारी कशा प्रकारे असणार आहे? बदलापूर शहराचा विचार केलाय का? ज्यांनी पैसे खाले असतील निवडणुकीला आमच्याकडून नगरसेवकाने त्या सगळ्यांना पाडण्यात येईल।